नमो नमः। ध्येयमन्त्रेण वयम् आरम्भं कुर्मः। पठामि संस्कृतं नित्यं, वदामि संस्कृतं सदा, ध्यायामि संस्कृतं सम्यक्, वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहम्। संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य कृते जीवन् संस्कृतस्य कृते यजन् आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरम्। वन्दे संस्कृतमातरम्। नमस्कार. आपण सोमवारी त्वा ल्यप प्रत्यय घेतले आणि पंचमी विभक्ती घेतली. परवाच झाला असल्यामुळे मला वाटत नाही जास्त पुनस्मरणाची गरज आहे. त्वामध्ये त्वा असा आहे, त्याच्यातला क निघून जातो आणि त्वा लागतो. पठ पठित्वा, लिख लिखित्वा, धाव धावित्वा, गमगच्छला गत्वा, स्मृला स्मृत्वा अशी त्वाची रूप होतात. आणि आपण उपसर्गही बघितली आहेत. ज्या धातूंच्या आधी उपसर्ग आहे, प्र, परा, अप, सम, ही 22 उपसर्ग जर धातूंच्या आधी असेल तर त्या धातूंची त्वा रूप होत नाही, तर ती ल्यप होतात. जसं गच्छती, त्याला आ उपसर्ग लागला तर आगच्छती होईल, पण गच्छतीचं गत्वा होईल, आगच्छतीचं आगत्य होईल. इथे आगत्वा होत नाही, कारण आ उपसर्ग आहे. उपसर्ग ज्या धातूच्या आधी आहे तिथे ल्यप प्रत्ययच होतो. हे आपण बघितलं आहे, त्याची उदाहरणही बघितली आहे. त्यानंतर पंचमी विभक्ती बघितली त्या दिवशी. पंचमी विभक्तीमध्ये काय होतं? पडणे, जिथून काही पडतं, जसं झाडावरून, वाहनावरून, हातातून, जिथूनही काही, पर्वतावरून जे काही पडत असेल, जिथून पडतं त्याची पंचमी. जसं पर्वतात पतती, हस्तात पतती, वृक्षात पतती, ठीक आहे, वाहनात पतती. पत धातू आला म्हणजे पंचमी विभक्ती. तसंच भय भीती असेल, त्रस त्रस्यती म्हणजे त्रस्त करणे, या अर्थाचा धातू असेल तेव्हाही पंचमी विभक्ती लागते. हे त्या दिवशी आपण सगळं बघितलं आहे. बरेचदा असं होतं, पंचमी विभक्तीच्या ठिकाणी तह हा एक प्रत्यय राहतो. जसं अहम अमेरिकातः आगच्छामि. कुतः आगच्छामि, कुठून येते? अमेरिकातः. अमेरिका शब्द स्त्रीलिंग आहे. अमेरिकायाः, पण एखाद वेळेस मला नाही आठवलं तर मी तह लावू शकते. तह हे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग तिन्ही शब्दांना तह लावून दिलं तर पंचमीचा अर्थ त्यातून निघतो. अहम अमेरिकातः आगच्छामि, देहलीतः आगच्छामि, नागपुरतः आगच्छामि, अकोलातः आगच्छामि, अमरावतीतः आगच्छामि. हा तह म्हणजे एक सोपा मार्ग आहे पंचमीचा. हे आपण बघितलं आहे. आता आपला अभ्यास जो आहे, त्या दिवशी म्हटलं होतं मी की तुम्ही अभ्यास करून ठेवा, म्हणजे आपण एकदा फक्त वाचून घेऊ. त्वांत रूप लिहायची होती. पान नंबर आहे 147, 147. पठतीचं पठित्वा करून दिलेलं आहे. गच्छतीचं काय होतं लिहिलंय का तुम्ही अभ्यास? सुरेश महोदय, धनंजय महोदय, अभ्यास लिहिलेला आहे? गच्छति गत्वा, ध्यायति ध्यात्वा, स्मृत्वा, लिखति लिखित्वा, करोति कृत्वा, शृणोति श्रुत्वा, पिबति पीत्वा, पी मोठा, पीत्वा, नयति नीत्वा, नीत्वा नी मोठा, क्रीडति क्रीडित्वा, हरतीचं ऋत्वा होतं. ऋत्वा हृदयाचा ऋ आणि त्वा ऋत्वा, त्वांत रूपे होतात.
त्यानंतर लेबंत. लेबंत रूपे जेव्हा त्यावेळेस आपल्याला एक बघायचं आहे की धातूच्या आधी उपसर्ग आहे का, तर आहे. अव हा उपसर्ग आहे गच्छतीला, म्हणून मग अवगत्य किंवा अवगम्य असं दोन्ही रूप होतात. नंतर परिणयती. परिणय्य, य ला य लागतो इथे. परिणयचा य एक आणि आपल्या लेबंतचा य असा परिणय्य असा डबल य लागतो. उपविशतीचं उपविश्य, उपदिशतीचं उपदिश्य, आगच्छतीचं आगत्य, आकर्षतीचं आकृष्य, निर्दिशती निर्दिश्य, निर्माती त्याचं निर्माय, अपहरती अपहृत्य, अपसरती अपसृत्य. ठीक आहे. अप, नि, आ, उप, परी हे सगळे उपसर्ग असल्यामुळे आपण काय केलं आहे त्याचे. नंतरचा दुसरा प्रश्न काय आहे, त्वांत रूपांचा उपयोग करून खालील वाक्ये जोडा. आता दोन वाक्य आपल्याला जोडायची आहेत. कशाने? त्वांतने. म्हणजे पहिली जी क्रिया आहे, पहिलं जे क्रियापद आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे, त्वांतचं रूप तयार करायचं आहे. जसं एक उदाहरण दिलं आहे, सह पठती सह गच्छति. सह पठित्वा गच्छति. राम स्नाती देवं पूजयति. काय होईल? राम स्नाता देवं पूजयति. रामः स्नात्वा देवं पूजयति. हरिः धावति लक्ष्यं प्राप्नोति. हरि धावित्वा लक्ष्यं प्राप्नोति. हरिः धावित्वा लक्ष्यं प्राप्नोति. गुरुः पठति अर्थं विवृणोति. गुरुः पठित्वा अर्थं सः वाक्यं लिखति कंठस्थीकरोति. वाक्यं लिखित्वा कंठस्थीकरोति. लिखति लिखित्वा. छात्रः वाक्यं स्मरति वदति. छात्रः वाक्यं स्मृत्वा वदति. सा गुरुं पृच्छति अर्थं जानाति. सा गुरुं पृच्छतीचं काय होतं? पृष्ट्वा. पृष्ट्वा अर्थं जानाति. सेवकः आदेशं शृणोति तदनुगुणम् आचरति. शृणोतीचं श्रुत्वा. सेवकः आदेशं श्रुत्वा तदनुगुणम् आचरति. गृहस्थः पंचांगं पश्यति तिथिं जानाति. दृष्ट्वा. दृष्ट्वा. ही काही वेगळी रूप आहे, ती फक्त आपल्याला लक्षात ठेवायची. पृच्छतीचं पृष्ट्वा, स्मरतीचं स्मृत्वा, पश्यतीचं दृष्ट्वा, ही जी वेगळी रूप आहे ही लक्षात ठेवायची. आता हे लेबंताची वाक्य आहेत. लेबंत रूपांचा उपयोग करून खालील वाक्यांना जोडा. सह भविष्यतीची ध्यान होती. म्हणजे तो बसून ध्यान करतो. माता जलम परिवेशयति अन्नम परिवेशयति. तरी जलम परिवेशय्य अन्नम परिवेशयति. परिवेशयतीचा परिवेशय्य. परिवेशयती असा ना, परिवेशय जो आहे त्याला पुन्हा एक य लागेल. जसं परिगणय्य झाला तसं. सेवकः रज्जुम आकर्षति. आकर्षतीचं आकृष्य नयति. दुष्टः कलहं उत्पादयति. उत्पाद्य. द आणि य याचा उत्पाद्य आणि तो य जो आहे लेबंतचा, हा द आणि य मिळून द्य होतो. उत्पाद्य. संतोषम अनुभवती. कर्मकरी पात्राणि प्रक्षालयति गृहं गतवती. पात्राणि प्रक्षाल्य गृहं गतवती. धून. या प्रत्येक ठिकाणी नंतर जे क्रियापद आहे करोती, त्याच्यानंतर नयती, अनुभवती, त्याच्यात काही बदल नाही आहे. फक्त परिवेशयती मध्ये बदल आहे का? हो, परिवेशय्य असं होत. अच्छा. जसं आता मागच्या उदाहरणात आपलं जे होतं ना, परिणयती मध्ये परिणय्य झालं, तसंच परिवेशयतीचं परिवेशय्य असं होईल. बाकी मग
तशातच य आहे, एकच य आहे तिथे. नंतर आहे त्वम उत्तिष्ठ नमस्कारम कुरु. उत्तिष्ठ हा तिष्ठ तो उपसर्ग आहे म्हणून उत्थाय. त्याचं काय होईल? उत्थाय उत्थाय होईल. उत्थाय त्वम उत्थाय नमस्कारम कुरु. तू उठून नमस्कार कर. त्वम मम गृहम आगच्छ विपणीम गच्छ. त्वम मम गृहम आगत्य आगत्य विपणीम विपणम गच्छ. गच्छ. कपिः वृक्षम आरोहति. आरोहतीचा आरुह्य. आरुह्य र ला उची मात्रा आणि ह ला य. आरुह्य इतस्ततः पश्यति. चढून, वृक्षावर, झाडावर चढून. अहम ग्रंथम परिशीलयामी. परिशीलय किंवा परिशील्य असं पण रूप होतं. परिशील्य. ठीक आहे. अहम ग्रंथम परिशील्य मित्राय प्रतिददामी. म्हणजे मी ग्रंथ तपासून मित्राला देतो. ठीक आहे. खालील शब्दाची पंचमी विभक्तीची रूपे लिहा. आता पंचमी विभक्ती आपण बघितली आहे मागच्या. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग आणि सर्वनामाची. रामात रामाभ्याम रामेभ्यः, सीतायाः सीताभ्याम सीताभ्यः. तशीच आता ही आपल्याला सांगायची आहे. पर्वतः ची पर्वतात, नगरमची नगरात, नगरात. आकाशः आकाशात, लता लताया लतायाः, नदी नद्याः वृक्षाः. आता वृक्षाः बहुवचन दिला वृक्षात नाही, वृक्षात एक वचन आहे. वृक्षः असेल तर, पण इथे वृक्षाः बहुवचन दिलाय म्हणून वृक्षेभ्यः. वृक्षात वृक्षेभ्यः पण बहुवचन आहे. गृह आणि इथे पण बहुवचन आहे. काय होईल? गृहेभ्यः. वनेभ्यः. वनम सारखं गृहम चालतं म्हणून मग वनात वनाभ्याम वनेभ्यः. तसंच गृहात गृहाभ्याम गृहेभ्यः. नंतर चोराः. इथे बहुवचन आहे. चोरभ्य चोरेभ्यः. चोरेभ्यः. व्याघ्राः. व्याघ्राभ्यः नाही, व्याघ्रेभ्यः. एकार येतो, एकार. ग्रामेभ्यः, व्याघ्रेभ्यः, चोरेभ्यः, गृहेभ्यः, वनेभ्यः सगळीकडे ए येतो पंचमी बहुवचन मध्ये. शाखा. आता एक वचन आहे स्त्रीलिंग, लता सारखं. शाखाया शाखायाः. कौमुदी. नदी सारखा शब्द आहे. कौमुदी. कौमुद्य कौमुद्याः. नदीचा नद्याः, तसं कौमुदीचं कौमुद्याः. ठीक आहे. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे संस्कृत मध्ये लिहा. केभ्यः फलानि पतन्ति. कशावरून फळ पडतात? वृक्षेभ्यः. झाडावरून. ग्रामीणः कुतः आगच्छति. कुठून येतो? ग्रामीण म्हणजे गावकरी. कुठून येतो? ग्रामेभ्य ग्रामेभ्यः किंवा ग्रामात. तरुण्यः कस्याः नंदन्ति. कशापासून? या सगळ्यांची उत्तर आपल्याजवळ जी वाक्य दिलेली आहे यात आपल्याला मिळेल. 1 नंबर आहे 144 145 मध्ये ही सगळी वाक्य आलेली आहेत. तरुण्यः कौमुद्याः नंदन्ति. कौमुद्याः नंदन्ति. जनाः केभ्यः त्रस्यन्ति. जनाः अतिरेकेभ्यः त्रस्यन्ति म्हणजे त्रासतात. नार्यः कस्मात् अत्रस्यन्. नार्यः सर्पात् अत्रस्यन्. उत्तम. भीमः कस्मात् परः. भीम कोणाच्या नंतर. परः म्हणजे नंतर. कोणाच्या नंतर आहे भीम? युधिष्ठिरात् परः. चैत्रः कस्मात् परः. चैत्र कशाच्या नंतर येतो? चैत्रः वैशाखात् परः.
वैशाख वैशाखात पंचमी, महाभारतम कस्मात् विस्मृतम, विस्तृतन, विस्तृतम म्हणजे विस्तृत, मोठं. महाभारत कशापेक्षा मोठं आहे? रामायणात विस्तृत. रामायणात विस्तृतम, सम्यक. रामायणापेक्षा महाभारत मोठा आहे. पेक्षा, परम या अर्थातही पंचमी विभक्ती लागते. त्यानंतर व्यावहारिक शब्द आहे, फळांची नावं आहे, फुलांची नावं आहेत, प्रहेलिका आहे, वाङ्मय परिचय आहे, कथा आहे नेहमीप्रमाणे. हे आपल्याला वाचनासाठी आहे. यावर कशी प्रश्न येतील आहे तसं मी तुम्हाला नंतर शेवटच्या आपल्या वर्गात सांगेन. आधी आपण आपला ग्रामरचा पूर्ण भाग करून घेऊ. आता 153 नंबरवर संस्कृत व्यवहार. किमर्थम म्हणजे कशासाठी. आपले संभाषणामध्ये 7 सूत्र आहेत. म्हणजे काय, सूत्र म्हणजे कुठे, कदा म्हणजे कुठे, कती किती, हाऊ मेनी. ठीक आहे. कुतः म्हणजे कुठून, आताच आपण बघितलं ग्रामीण. कथम म्हणजे कसे, आणि हे शेवटचं आहे किमर्थम म्हणजे कशासाठी, का बरं. आता हा किमर्थम हे जे प्रश्नवाचक पद आहे हे जेव्हा येतं त्यावेळेस आपल्याला चतुर्थी विभक्ती कुमून प्रत्यय जो आता आपण पुढच्या लेसन मध्ये घेऊ त्यामध्ये उत्तर देता येतं. आता हे बघा, वाक्य आहे सह पठनार्थम विद्यालयम गच्छति. अर्थम हे उत्तरामध्ये राहतं. किमर्थमचा जो अर्थम आहे तो उत्तरामध्ये आहे पठनार्थम, म्हणजे शिकण्यासाठी शाळेत जातो. साठी हा अर्थ आहे. त्याचा प्रश्नवाचक वाक्य काय होईल, सह किमर्थम विद्यालयम गच्छति, कशासाठी जातो. सह आरोग्यार्थम योगासनम करोति. वेंकटेशः प्रवासार्थम विदेशं गच्छति. किमर्थम विदेशं गच्छति. गृहस्य संतोषार्थम दानं करोति. गृहस्थः भक्त हाँ महोदय, भक्तः दर्शनार्थम मंदिरम गच्छति. उत्तमं. भक्तः किमर्थम मंदिरम गच्छति. अर्थम या अर्थात जेव्हा उत्तर असतं त्यावेळेस किमर्थम हा प्रश्न असतो. वर दिलेल्या वाक्यातील किमर्थम हा प्रश्नवाचक शब्द आहे. त्याचा अर्थ का आणि कशासाठी असा आहे. त्याचे साहित्य तयार करू शकतो. कुत्र म्हणजे कुठे हे आपण बघितलंच आहे. दिनेशः वैद्यालयं गच्छति. दिनेश कुत्र गच्छति. जिथे कुठल्या ठिकाणाचा निर्देश केलेला असेल त्या ठिकाणी कुत्र हेच प्रश्न नेहमी येतो. प्रश्नवाचक पद. काश्याम, विद्यालयम, पूजागृहे, वाटिका म्हणजे कुठलं तरी स्थान सांगितलं आहे. जिथे स्थान सांगितलं असतं तिथे कुत्र हा प्रश्न येतो. वैद्यालयं गच्छति कुत्र गच्छति. काश्याम गच्छति कुत्र गच्छति. पूजागृहे अस्ति कुत्र अस्ति. वाटिकायां कार्यं करोति कुत्र करोति. म्हणजे प्रश्न तयार करताना आपल्याला कोणासाठी प्रश्न करायचा आहे, कुठल्या पदासाठी करायचा आहे ते बघूनही आपल्याला लगेच कळून जातं. जिथे अर्थम आहे तिथे किमर्थम येईल. जिथे कुठलं ठिकाण सांगितलं आहे, कुठलं स्थान निर्देश केला आहे तिथे आपल्याला कुत्र लावायचं आहे. संस्कृत भाषेमध्ये 7 प्रश्नवाचक शब्दातील कुत्र ही एक शब्द आहे. याचा अर्थ आहे कुठे. कुत्रचा उपयोग करून 10 वाक्य तयार करा. आपण करू शकतो. 10 नाही 5 वाक्य आता आपण करू शकतो. जसं आपण एकमेकांना प्रश्न विचारू शकतो. जसं सुरेश महोदय, भवतः गृहं कुत्र अस्ति. धनंजय महोदय, भवतः पुस्तकं कुत्र अस्ति. भवतः माता कुत्र अस्ति. भवतः बंधुः कुत्र अस्ति. कुत्र म्हणजे कुठे. एखाद्याला आपल्याला विचारायचं आहे की तुझं घर कुठे आहे, तुझं पुस्तक कुठे आहे, तुझी आई कुठे आहे, तुझे वडील कुठे आहे, तुझी शाळा कुठे आहे. महोदय, मम गृह वाशिम नगरे अस्ति. बहु सम्यक. वाशिम नगरे
वाशिम नगरे असते. नंतर आहे कुतः म्हणजे कुठून, ते आपण आता बघितलं. कुतः म्हणजे कुठून. कुंदा, आणि मी ते सांगितलं की कुठून जाण्यासाठी जेव्हा प्रश्न असतो तेव्हा पंचमी विभक्ती लागते, आणि त्या पंचमीच्या सरळ प्रयोगासाठी तह हे एक छोटं पद तिथे लावलं जातं. आता इथे दिलंच आहे, सावित्री कुंदापुरावती. कुंदापूर जर आपण घेतलं त्याची पंचमी कुंदापुरात होते, पण इथे ते न घेता डायरेक्ट तह लावून दिलं, कुंदापुरतः आगतवती. प्रश्न होईल, सावित्री कुतः आगतवती, कुठून आली. राघवः घटीम विदेशतः आनयति. विदेश शब्द आहे त्याची पंचमी विदेशात होते, म्हणजे विदेशतः लावून दिलं, पंचमीचा अर्थ येतो. आणि याचा प्रश्न काय राहील, कुतः आनयति, कुठून आणतो. फलानी झाडावरून पडतात. कुतः पतनी फलानी. नंतर सा भोजनम गृहतः आनयति, घरून आणते ती. मग कुठून आणते, सा भोजनम कुतः आनयति. सह जपमाला काशीतः आनीतवान. त्यांनी जपाची माळ कुठून आणली, काशीहून आणली. म्हणून मग कुतः आनीतवान, कुठून आणली. आपण विचारतो ना एखाद्याजवळ काही वस्तू किंवा काही दिसलं, कुठून आणली, तर तेव्हा हा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी कुतः हा प्रश्नार्थक शब्द आपल्याला वापरावा लागतो. कुतः शब्दाचा अर्थ आहे हा महोदय, कुतः तदस अहम मालाम काशीनगरात आनीतवान. आनयामि. आनयामि. आनीतवान. हा, तर त्या तुम्ही असं म्हटल्यानंतर मी तुम्हाला प्रश्न करू शकते की कुतः बरं, दोन्ही येईल ना ते, म्हणजे काशीतः आणि आनयामि की आनीतवान चालतं ना. काशीतः पण म्हणू शकतो आणि काशी नगरात पण म्हणू शकतो. दोन्ही म्हणू शकतो. पंचमीसाठी ही सोय आहे आपल्याला सोपी, कारण की काशी जर घेतलं आपण तर त्याची पंचमी काश्याहा होते. म्हणून मग सरळ सोपं आपल्याला रूप करायचं असलं तर काशी तहल केलं की पंचमीचा अर्थ येतो. ठीक आहे. नंतर आहे अभ्यास. इथे दोन शब्द दिलेले आहेत. गाणे उदाहरणाच्या मदतीने वाक्य बनवा. उदाहरण दिला, योगासनम आरोग्यार्थम. सह किमर्थम योगासनम करोति, सह आरोग्यार्थम योगासनम करोति. किमर्थम कशासाठी हा प्रश्न आहे, आणि आरोग्यार्थम हे उत्तर आहे. आता पहिलं काय आहे, दानम पुण्य संपादनार्थम. काय होईल, सह किमर्थम दानम करोति, सह पुण्य संपादनार्थम दानम करोति. कशासाठी दान करतो, पुण्य संपादन करण्यासाठी. प्रवासः संतोषार्थम. याचं काय होईल प्रश्न, सह किमर्थम प्रवासम करोति, सह संतोषार्थम प्रवासम करोति. क्रीडा विनोदार्थम. आता सांगा काय होईल याचा प्रश्न आणि उत्तर. किमर्थम कशासाठी, क्रीडां क्रीडती खेळतो. सह विनोदार्थम क्रीडां क्रीडती. सोपा आहे, खूप कठीण नाही. दोन पद दिलेले आहेत, एकाचा वापर करायचा आहे प्रश्नासाठी, एकाचा उत्तरासाठी. उत्तरासाठी अर्थम ज्यामध्ये आहे ते उत्तर आहे. जसं विद्यालय ज्ञानार्थम. सह किमर्थम विद्यालयं गच्छति. हा, सह ज्ञानार्थम विद्यालयं गच्छति. आपणः क्रयणार्थम. आपण म्हणजे दुकान, क्रयणार्थ म्हणजे खरेदी करण्यासाठी. सह किमर्थम आपणं गच्छति. गच्छति. सह क्रयणार्थम आपणं गच्छति. सम्यक, उत्तम. पुढचा आहे, दिलेल्या उदाहरणानुसार वाक्य बनवा. विश्वनाथ मंदिरम आणि काशी हे दोन पद दिले आहे. विश्वनाथ मंदिरम कुत्र अस्ति, विश्वनाथ मंदिरम काश्याम अस्ति. विश्वनाथ मंदिर हे पहिलं पद घेतलं, कुत्र
या प्रश्नवाचक शब्दाचा वापर केला आहे आणि त्याचं उत्तर देताना काश्याम अस्ति. काश्याम ही सप्तमी विभक्ती आहे काशी शब्दाची. श्रीरामः अयोध्या. श्रीरामः कुत्र अस्ति? श्रीरामः अयोध्यायाम्. धाम अयोध्या. अयोध्या शब्दाची सप्तमी एकवचन आहे अयोध्यायाम. माला सारखा चालतो. श्रीकृष्णः मथुरा. श्रीकृष्णः कुत्र अस्ति? मथुरायाम. मथुरायाम् अस्ति. शारदा कुत्र अस्ति? शृंगगिरी. अधुना शृंगगिरी शब्द अस्ति इकारांत पुल्लिंग. शृंगगिरौ अशी सप्तमी आहे. हा पुल्लिंगी शब्द आहे, कवी सारखा चालतो. शृंगगिरौ अस्ति. विठ्ठलः कुत्र अस्ति? विठ्ठलः पंढरपुरे अस्ति. पंढरपुरे अस्ति. सम्यक. अनंतरम अस्ति गिरीशने त्याच्या छोट्या बहिणीच्या लग्नाची खरेदी कुठून व काय खरेदी केली याची यादी खाली दिलेली आहे. त्यानुसार प्रश्न आणि उत्तराची वाक्य तयार करून लिहा. असा प्रश्न आहे आपल्याला. शाटिका किती नंबर मोदा किती पेज नंबर वर आहे? 155 155. शाटिका म्हणजे साड्या. त्यांनी साड्या कुठून घेतल्या? वाराणसीहून घेतल्या. म्हणून प्रश्न काय आहे? गिरीशः शाटिकाः वाराणसीतः आनीतवान्. आता वाराणसी शब्दाची पंचमी न करता डायरेक्ट त्यांनी तह लावला आहे. पंचमीचा अर्थ येतो. मग त्याला प्रश्न काय राहील? कुतः आनीतवान्. कुठून आणल्या? आभरणानि देहली. गिरीशः आभरणानि देहलीतः आनीतवान्. प्रश्न काय राहील? देहली नगरा. कुतः आनीतवान्. कुतः आनीतवान्. कुतः आनीतवान्. आभरणानि बेंगळूर. आसंदाः म्हणजे त्यांनी खुर्च्या आणल्या. कुठून आणल्या? बेंगळुरूतून आणल्या. तरी बेंगळूरतः गिरीशः आसन्दाः आसन्दाः आनीतवान्. बेंगलुरूतः आनीतवान्. कुतः आनीतवान् हा प्रश्न राहील. मधुरम मथुरा. त्यांनी स्वीट जे आणलं, गोड जे आणलं ते मथुरेहून आणलं. मथुरातः आनीतवान्. मथुरात हा. मधुरात आनीतवान्. प्रश्न राहील मधुरम कुतः आनीतवान्. मधुरम मथुरातः आनीतवान्. कटाः चटाया ज्या आहेत त्यांनी हरिद्वारहून आणल्या आहेत. तरीही हा आनीतवान्. हरिद्वारतः आनीतवान्. आनीतवान्. तरी कटाः कुतः आनीतवान् हा प्रश्न राहील. कुतः म्हणजे कुठून. शय्याः त्यांनी ज्या गाद्या आणल्या त्या भोपाळहून आणल्या. भोपाळतः आनीतवान्. हा. तरी शय्याः कुतः आनीतवान् हा प्रश्न राहील. मोदय याचा अनेक वचन येईल ना मग. कटाः हरिद्वारतः आनीतवन्तः येईल का? आनीतवानच येईल. आनीतवान एकच. कारण की गिरीश जो एकटाच आहे त्याने सगळ्या वस्तू आणलेल्या आपल्याला वर प्रश्नात दिलंच आहे. आणणारा एकटाच आहे म्हणून आनीतवान. आणि अनेक वचन असलं तर अनेक वचन असले तर मग गिरीश नाही राहणार आहे. गिरीशाः बहुवचन राहील. जेव्हा कर्ता बहुवचनात असतो तेव्हाच क्रियापद बहुवचनात. जनाः कुतः शय्याः आनीतवान्. आनीतवंत. तेव्हा आनीतवन्त. आनीतवन्तः. हा. वांचं वंतः बहुवचन होईल. पण इथे गिरीश एकटा व्यक्ती खूप साऱ्या गोष्टी आणू शकतो. जसं बालकः पुस्तकानि आनीतवान्. बालकः आनीतवान् दोन्ही एकवचन आहे, कर्ता आणि क्रियापद. पण पुस्तकानि बहुवचन आहे. पुस्तक आणू शकतो एक व्यक्ती. ठीक आहे. त्यानंतर अष्टमः पाठचा अभ्यास प्रश्न भाग बघू. 157 पान नंबर. कोष्टकात दिलेल्या गेलेल्या क्रियापदांच्या त्वांत रूपांनी मोकळ्या जागा भरा. त्वा करायचा. गच्छती, पठती, क्रीडती या सगळ्यांची त्वांत रूपे करून वाक्य म्हणायचं. जसं सह गत्वा पठती. दुसरं पठित्वा क्रीडती. पठित्वा क्रीडती. लिखती. सा लिखती.
क्रीडित्वा क्रीडित्वा सः क्रीडित्वा सः गृहं गत्वा पठति। हा सम्यक्। रामः लिखति शृणोति, लिखित्वा शृणोति। गीता श्रुत्वा खादति। अहं पीत्वा पीत्वा उत्तिष्ठामि। पीत्वा उत्तिष्ठामि। सम्यक। खाली दिलेल्या क्रियापदांची ल्यबंत रूपे लिहा। आता ल्यबंत आहे म्हणजे धातूच्या आधी उपसर्ग आहे। अनु, परी, प्र आणि निर हे 4 उपसर्ग दिले आहे। अनुचे 5 उदाहरण दिले आहे, परीचे 5 उदाहरण आहे, प्र उपसर्गाचे 5 आहे आणि निर या उपसर्गाचे 5 उदाहरण दिले आहे। अनुसरती त्याचं रूप होईल अनुसृत्य। अनुगच्छति, अनुगम्य, अनुधावती, अनुधाव्य, अनुजीवती, अनुजीव्य, अनुभवती, अनुभूय। ठीक आहे। नंतर दुसरा आहे प्रसारयती, प्रसार्य, प्रसाय वर रफार, प्रसार्य। प्रकाशयती, प्रकाश्य, प्रकाशलय, हृदयशलय, प्रकाश्य। प्रदर्शयती, प्रदर्श, प्रदशलय आणि रफार, प्रदर्श। प्रक्षालयती, प्रक्षाल्य, आपण ते मागच्या पेजवर बघितलंय, प्रक्षालयती तर प्रक्षाल्य होतं। प्रहरती, प्रवृत्य, प्र हृदयाचा रू आणि त्य, प्रवृत्य। नंतर परिहरती, परिहृत्य, परिणयती, परिणय्य, परिवेशयती, परिवेशय्य, परिशीलयती, परिशील्य, परिशोधयती, परिशोध्य। निर्दिश, आता निर साठी आहे निर्दिशती, निर्दिश्य। निर्गच्छति, निर्गत्य, निर्गत्य निर्गम्य दोन्ही येतं यात। निर्माती, निर्माल्य, निर्माय। निर्वापयती, निर्वाप्य, वावर रफार, कोलाय, निर्वाप्य। निरीक्षते, निरीक्ष, नी छोटा, मात्रा, निरीक्ष, ईक्ष धातू आहे। निरीक्ष, क्षलाय, क्षत्रिय क्षलाय, निरीक्ष। अशी ल्यबंताची, ल्यबंतामध्ये थोडं लक्ष द्यावं लागतं। खालील वाक्याचा संस्कृत मध्ये अनुवाद करा, बघू आपण करू शकतो का। फांदीवरून पाने गळतात, फांदीला काय म्हणतात, शाखा। पाने म्हणजे पर्णानी, शाखायाः पत्रं गलति, पर्णानि पतन्ति, पर्णानि पतन्ति, पतंती, पर्णानी पतंती, पडतात गळतात लिहू शकतो आपण। शाखायाः पर्णानी पतंती। लेखनी हातातून पडते, बघा इथे पंचमी बद्दलच विचारले जाईल कारण की आपण पंचमी लेखनी, लेखन्याः हस्तात् पतति, लेखनी हस्ततः, हस्ततः चालेल, हस्ततः किंवा हस्तात पतती। लेखनी हस्तात किंवा हस्ततः पतती। मी कुत्र्याला घाबरतो, अहं श्वानात् भीमेमि, अहं श्वानात् भीमेमि, बिभेमी, बी भेमी, पहिला ब तर दुसरा भ, बिभेमी। पंधरवाडा महिन्यापेक्षा छोटा असतो, पक्षः आणि मासः। पक्षः मासात लघु लघु भवति, मागात लघु अस्ति, छोटा। मासात, मास, मास म्हणजे महिना, पक्ष म्हणजे पंधरवाडा, हा मासात लघु भवति, लघु म्हणजे छोटा होतो, असतो। अस्ति का भवति, भवति किंवा भवति, अस्ति पण चालेल, समान अर्थाचा आहे। अस्ति, भवति, वर्तते,
समान अर्थ आहे या क्रियापदांचा. नंतर आहे आळसामुळे तो काम करीत नाही. हो काय त्यामुळे आलस्यात कार्य न करोति. हा आलस्यात कार्यम न करोति, काम करीत नाही. आलस्यात कार्यम न करोति. मागे उत्तर आहे काही प्रश्न असतात. नंतर आता आपण बघूया 9वा लेसन, 9वा पाठ. नवमः पाठ विकार हेतौ सती विक्रियन्ते येषां चेतांसि ते एव धीराः. जे विकार निर्माण व्हावेत अशी स्थिती असतानाही ज्यांचे चित्त आणि तेच धैर्यशाली होत. ठीक आहे. सुभाषितांचे असे स्लोगन्स काही अशा ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या आहेत आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी. आता आपण त्वा आणि ल्यप प्रत्यय बघितले. आता तुमून हा प्रत्यय नवीन प्रत्यय बघायचा. याचा अर्थ आहे साठी. आता मी सांगितलं किमर्थम याचा पण अर्थात हा तुमून प्रत्यय वापरला जातो त्याच अर्थामध्ये करण्यासाठी. या अर्थ सह विदेशम गंतुम इच्छती, तो विदेशात जाण्यासाठी इच्छितो. म्हणजे त्याला विदेशात जाण्याची इच्छा आहे. जाण्यासाठी गंतुम इच्छती. एषः पठितुम विद्यालयं गच्छति, शिकण्यासाठी शाळेत जातो. गातुम उत्तिष्ठति, इयं गीतं गातुम उत्तिष्ठति, ही गाणं म्हणण्यासाठी उठते. गातुम, वंदितुम, पठितुम, इथे काही असं नाही आहे की उपसर्गयुक्त धातू असला तर तुमून करावं किंवा नाही. दोन्ही मध्ये तुमून करता येतं. धातू उपसर्गयुक्त असला तरी करता येतं, नसला तरी करता येतं. तुमून दोन्ही कंडिशन मध्ये लागतं. क्रीडितुम, पक्तुम, खादितुम, सगळीकडे तुम तुम येईल. तुमून असा प्रत्यय आहे, न निघून जातो आणि तू निघून जातो. ऊ आणि न निघाल्यावर तुम जो आहे तुम म हलंत. मुळे 6 नंबर मध्ये अंबा पंक्तुम महानसम प्रविश्यती. महानसम म्हणजे काय? महानसम म्हणजे स्वयंपाकघर. पक्तुम म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी. नाही, महानसम म्हणण्यापेक्षा पाकगृह म्हटलं चालतं का? चालेल चालेल चालेल. महानस आणि पाकगृह समान अर्थ आहे. खादितुम, प्राप्तुम, दृश्यपश्य धातू आहे बघा, त्याचं द्रष्टुम असं रूप होतं. क्रू धातूचं कर्तुम, पा पिब धातूचं पातुम, श्रोतुम, लेखितुम. लिखितुम होत नाही, ते लेखितुम होतं. लिख धातू आहे पण तुम लागताना लेखितुम असं रूप होतं. प्रष्टुम पृच्छ धातूचं, स्नातुम स्ना धातू, जीवितुम, वक्तुम. नंतर आहे उत्थातुम, धरतुम. ही सगळी तुमूंची रूप आहेत. त्यांनी खाली दिला आहे वर लिहिलेल्या वाक्यातील ठळक मुद्रित केलेले शब्दांना तुमून प्रत्यय लागलेला आहे. धातूला तुमून प्रत्यय जोडल्यावर ही रूपे होतात. जसं गम प्लस तुमून गंतुम, पठ प्लस तुमून पठितुम. फक्त हेच बघायचं आहे, काही काही धातूंना ई लागतो, काहींना लागत नाही. जसं गमला ई नाही लागलं, डायरेक्ट गंतुम झालं. पण पठला ई लागला, पठितुम. धावला ई लागतो, धावितुम. ठीक आहे. नंतर अवधातव्य हा अंशामध्ये आहे. कोणत्याही क्रियेचा उद्देश जाणण्यासाठी जेव्हा का किंवा कशा करता हा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याच्या उत्तराच्या रूपात तुमून प्रत्ययांत शब्दाचा प्रयोग होतो. का कशासाठी म्हणजेच किमर्थम, आता जो आपण बघितला. अहम पठितुम गच्छामि, मी शिकण्यासाठी जातो. मी कशा करता जातो? शिकण्यासाठी जातो. सह द्रष्टुम अगच्छत, तो पाहण्यासाठी गेला. तो कशा करता गेला? किमर्थम गतवान, असा प्रश्न येतो. आता तुमूनमुळे काही बदल जे होतात ती धातूची रूप दिली आहे. जसं नयती धातू नि नय धातू आहे, नयती रूप होतं त्याचं नेतुम होतं. नीतुम नाही होत, नेतुम होतं.
पचतीचं पक्तुम होतं. पचती टू कुक, करणे, स्वयंपाक करणे या अर्थात. त्याचं पक्तुम रूप होतं. नमतीचं नंतुम होतं. गायतीचं गातुम, पश्यतीचं द्रष्टुम, लिखतीचं लेखितुम, गच्छतीचं गंतुम, मिलतीचं मेलितुम, मिलितुम नाही होत ते मेलितुम होतं. पृच्छतीचं प्रष्टुम, पिबती पातुम, तिष्ठती स्थातुम, यच्छती दातुम, दायच्छ धातू आहे म्हणून दातुम. ठीक आहे. खालील वाक्य वाचा. बालकः अध्ययनं करोति, मुनी होती. ही सगळी वाक्य दिलेली आहे. वर दिलेल्या वाक्यातील एक क्रियापदाचे 2 भाग करून, अच्छा हा विभज्य प्रयोग आहे नंतर. ठीक आहे, आधी आपण तुमून घेऊ आणि नंतर मग पुढे जाऊ. इथे विभज्य प्रयोगाबद्दल दिलाय पुढे. आता बघा, तुमून हे जे दिलेली आहे रूप, नेतुम, पक्तुम, नंतुम, गातुम, तर या सगळ्या रूपांचा वापर करून आपल्याला वाक्य बनवायची आहे. जसं अहम पुस्तकम नेतुम ग्रंथालयं गच्छामि किंवा आनेतुम ग्रंथालयं गच्छामि. अहम पाकं पक्तुम पाकशालां गच्छामि किंवा माता पाकं पक्तुम पाकशाला तयार करायची आहे. म्हणजे तुमूनचा आपला एक अभ्यास होऊन जाईल. तुम्ही करू शकता. ही सगळी रूप बघा आणि वाक्य तयार करा. अहम चित्रपट पश्यतुम द्रष्टुम, चित्रपटगृहे द्रष्टुम, हा द्रष्टुम, चित्रपटगृहे गच्छामि. हा अहम चित्रपटं द्रष्टुम चित्रपटगृहं गच्छामि. सम्यक. सह लेखितुम प्रयतत, हे वाक्य बरोबर आहे का? हा सत्य. सह लेखितुम प्रयतते, तो लिहिण्यासाठी प्रयतते किंवा प्रयत्न करोति. प्रयतते प्रयतते असं क्रियापद आपल्याला करता नाही आलं तर प्रयत्न करोति हा विभज्य प्रयोग आता आपण पुढच्या पानावर शिकणार. लेखितून म्हणजे लिहिण्यासाठी प्रयत्न करतो. सहचलितून प्रयत्न करोति, तो चालण्यासाठी प्रयत्न करतो. सह वक्तुम प्रयत्न करोति, बोलण्यासाठी. महोदय, अहम मंदिरं प्रसाद दातुं गच्छति गच्छामि. हा अहम मंदिरं प्रसादं दातुं गच्छामि. अहम धनं दातुं मंदिरं गच्छामि किंवा दानं कर्तुं मंदिरं गच्छामि. स्नानं कर्तुं स्नानगृहं गच्छामि. पूजां कर्तुं पूजागृहं गच्छामि. निद्रा कर्तुं शय्यां गच्छामि. निद्रां कर्तुं शय्यां गच्छामि. उत्तम. या सगळ्या तुमूंसाठी प्रश्न काय राहील? किमर्थम गच्छति, कशासाठी जाता. किमर्थम क्रीडति, किमर्थम हसति, किमर्थम पश्यति. अहम मनोरंजनार्थम पश्यामि किंवा मनोरंजनम कर्तुं पश्यामि. या सगळ्यांची प्रश्नवाचक रूप एकच राहील, किमर्थम, कशासाठी. तेव्हा तुमून प्रत्ययामध्ये त्याचं उत्तर येईल. ठीक आहे, एवढं कळलं. आपण पुढे बघू. आता बालकः अध्ययनं करोति. सगळ्या जेवढी काही उदाहरण दिले सगळ्यांमध्ये करोतीचं रूप आलेलंच आहे. अध्ययनं करोति, उपदेशं करोति, विक्रयणं करोति, पाकं करोति, पलायनं कृतवन्तः. तव तु प्रत्यय आहे पण आहे कृतच रूप. शयनं कृतवान्, सम्माननं कृतवन्तः, सम्मार्जनं करोति, सेवां करोति, उत्प्रेक्षां करोति, उपयोगं करोति, संचयं करोति, भोजनं करोति, संग्रहं करोति, भर्त्सनं करोति. सगळीकडे करोति हे एकच क्रियापद वापरलेलं आहे. का बरं केलं असेल? वाक्यरचना सोपी होण्यासाठी. जसं आता धनंजय महोदयांनी सांगितलं की सहलेखितून प्रयतते. प्रयतते थोडस कठीण क्रियापद वाटेल आपल्याला.
म्हणून मग ते प्रयतते, प्रयत्न हा हे क्रियापदाचा अर्थ आहे. मग प्रयत्न करोति याला विभज्य प्रयोग असं नाव आहे. विभज्य म्हणजे विभागून करणे. जो त्यात मुख्य आपल्याला सांगण्याचा उद्देश आहे त्या क्रियेचा, त्या क्रियेला त्या विभाग करायचा आणि करोति त्याला जोडायचं म्हणजे वाक्यरचना सोपी होते. सह पाठम अधीते, अधीते म्हणजे काय, तो अभ्यास करतो हेच आहे, पण सह पाठस्य अध्ययनं करोति. अध्ययनं करोति म्हटलं तर लगेच कळतात. अधीते किंवा अधिकवा, प्रयतते असे जरा कठीण क्रियापद आले तर आपल्याला लगेच कळत नाही. म्हणून मग हा विभज्य प्रयोग त्यासाठीच आहे आणि विभज्य प्रयोगासाठी करोति हे क्रियापद वापरावं लागतं. खाली दिलेलंच आहे या सगळ्या वाक्यांच्या खाली. वर दिलेल्या वाक्यामधील एक क्रियापदाचे 2 विभाग केले आहेत. अध्ययनं करोति त्याचं हे एकच क्रियापद करू शकतो आपण, पण त्याचे 2 भाग केले, अध्ययनं आणि करोति. या विभाजनात करोति सर्व वाक्यात समान आहे. ज्या क्रियापदांचे रूपे आठवणे कठीण होते, मी आता सांगितलं कठीण वाटतं आपल्याला, जसे अधीते, क्रीडिते, हे कठीण नाही रूप, नाही आठवत आपल्याला. त्या ठिकाणी त्या स्थानावर ज्या शब्दांना आपण ओळखतो जसे अध्ययन, प्रयणम यांचा उपयोग करोति सोबत करायचा. करोति या क्रियेबरोबर आपण करू शकतो. जसं अधीते अध्ययनं करोति, उपदिशति नाही आठवत आपल्याला उपदिशति, उपदेशं करोति, विक्रीणीते विक्रयणं करोति. अर्थदृष्ट्या या दोन्ही प्रयोगात काही भिन्नता नाही, एक समान अर्थ आहे. केवळ वाक्यरचना थोडी भिन्न आहे. वाक्यरचना सोपी आहे. आपण सरळ संभाषण म्हणतो ना, सोपं संभाषण ते यासाठी आहे. बालक पुस्तक काय विचारायचं आहे का? बालकः पुस्तकम् अधीते, बालकः पुस्तकस्य अध्ययनं करोति. आता पुन्हा एक जर कर्म असेल, बालकः अधीते अध्ययनं करोति, पण कर्म जिथे दिलेलं आहे जसं पुस्तकम, तर त्या कर्माची आता आपल्याला करायची आहे षष्ठी विभक्ती. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. बालकः अधीते म्हटलं तर बालकः अध्ययनं करोति, पण कशाचं करतो? पुस्तकाचं करतो, ग्रंथाचं करतो, कवितेचं करतो. तर त्या कर्माची आपल्याला महोदय असेल का आता शाकम शाकस्य कर्तनं करोति. बहु सम्यक, उत्तम. अहं शाकस्य कर्तनं करोमि, अहं कर्तनं करोमि, मी कर्तन करते. कशाचं? शाकस्य. त्या शाक हे जे कर्म आहे त्याची आपल्याला षष्ठी विभक्ती करायची आहे जेव्हा हा आपण विभज्य प्रयोग करतो. इथे तेच दिलंय, बालकः पुस्तकम् अधीते पुस्तकस्य अध्ययनं करोति, मुनिः सत्यम् उपदिशति सत्याचा उपदेश करतात, मुनिः सत्यस्य उपदेशं करोति. विक्रयिकः फलं विक्रीणीते विक्रयिकः फलस्य विक्रयणं करोति. कशाचं विक्रयण करतो? फळाचं. वर लिहिलेली वाक्ये वाचून तुम्हाला समजले असेल की अस्तंभांतर्गत दिलेल्या वाक्यांचे कर्मपद द्वितीया विभक्तीमध्ये आहे. पुस्तकम, सत्यम, फलम. आणि आ स्तंभामध्ये 30 कर्मपद जी आहे त्या सगळ्यांची षष्ठी विभक्ती आपण केली आहे. पुस्तकस्य, सत्यस्य, फलस्य. कर्मपदाची द्वितीया विभक्ती रचना इथे दिलेली आहे. जसं कपिः वनं नाशयति, कपिः वनस्य नाशनं करोति. जनाः सज्जनान् प्रशंसन्ति, जनाः सज्जनान्. द्वितीया बहुवचन आहे म्हणून इथे पण षष्ठी बहुवचन केलं. सज्जनानां प्रशंसां करोति. प्रशंसन्तीचं विभज्य प्रयोग केला, प्रशंसां कुर्वन्ति, आणि सज्जनांचं केलं सज्जनानां षष्ठी विभक्ती. गुणस्य परीक्षां करोति, परीक्षकः गुणं परीक्षते, गुणस्य परीक्षां करोति.
कार्यशीलः साधनम् उपयुङ्क्ते, कार्यशीलः साधनस्य उपयोगं करोति, साधनस्य किं करोति, उपयोगं करोति. नंतर अध्यापकः व्याकरणम् अध्यापयति, शिकवतात व्याकरणम्, अध्यापनं करोति. सः द्वारं पिदधाति, तो दार बंद करतो. सः द्वारस्य पिधानं करोति. निर्धनः धनं सञ्चिनोति, निर्धनः धनस्य सञ्चयं करोति. सा वीणाम् अभ्यस्यति, सा वीणायाः अभ्यासं करोति. अभ्यस्यति पेक्षा अभ्यासं करोति म्हटलं की आपल्याला लगेच अर्थ कळतो. कर्मकरः सस्यं सिंचति, कर्मकरः सस्यस्य सेचनं करोति. नायकः जनान् प्रोत्साहयति, नायकः जनानां षष्ठी बहुवचनं प्रोत्साहनं करोति. सभ्यः वादम् उपस्थापयति, सभ्यः वादस्य उपस्थापनं करोति. नंतर आहे आपणिकः पुस्तकं विक्रीणीते, याचा अर्थ काय होतो? तस्य नाही, सभ्य हो वादस्य उपस्थानं करोति. हा, वादाचं उपस्थापन करतो म्हणजे वाद मांडतो. अच्छा, कुठला वाद आहे तो त्याची मांडणी करतो. मग वादस्य उपस्थापनं करोति. विक्रयणं पुस्तकाचं विक्री करतो. छात्रः नियमान् उल्लंघते, छात्रः नियमस्य उल्लंघनं करोति. नियमान इथे बहुवचन दिला, इथे नियमानां हवाय, नियमस्य एकवचन झालं चुकून. नंतर दुष्टः सज्जनं वंचयते, दुष्ट सज्जनाला वंचना करतो, फसवतो. दुष्टः सज्जनस्य वंचनां करोति. म्हणजे जिथे विभज्य प्रयोग आहे, विभज्य प्रयोग म्हणजे क्रियापदाचे दोन भाग करणे आणि करोतीचा वापर करणे, तिथे कर्मपद जे आहे त्याची षष्ठी विभक्ती लावायची असते. हे आपल्याला यात शिकायचं आहे की जिथे विभज्य प्रयोग आहे, विभज्य म्हणजे विभागून प्रयोग आहे, तिथे कर्मपदाची षष्ठी विभक्ती करायची असते. षष्ठी विभक्ती युक्त वाक्यात नाशनम, अध्यापनम, सेचनम वगैरे शब्द प्रयुक्त आहेत. या शब्दांना भावद्योतक शब्द आपल्याला सांगता येतात. संस्कृत मध्ये भाव याचा अर्थ क्रिया असाही होतो. म्हणून हे शब्द नाश होणे, शिकवणे, प्रोत्साहन देणे इत्यादी क्रियापदांचे द्योतक आहेत. त्याचा प्रयोग षष्ठी विभक्तीयुक्त पदाबरोबर होतो, जे आता मी सांगितलंच आहे. पुस्तकस्य अध्ययनं, ग्रंथस्य पठनं, द्वारस्य पिधानं, पाठस्य स्मरणं, धनस्य संचयः, गुणस्य परीक्षा. सर्वसामान्यपणे भावद्योतक शब्दांचा उपयोग अनंतरम आणि पूर्वम, अनंतरम म्हणजे नंतर, च्या नंतर, पूर्वम म्हणजे च्या आधी, या दोन पदांबरोबर बहुधा केला जातो. जेव्हा अनंतरम बरोबर याचा प्रयोग केला जातो तेव्हा कर्मपद आणि भावद्योतक शब्द दोन्ही षष्ठी विभक्तीमध्ये असतात. अनंतरम या पदाचा वापर करताना काय असतं, भावद्योतक जो शब्द आहे तो आणि कर्मपद हे दोन्हीची षष्ठी असते. तर पूर्वम बरोबर याचा प्रयोग जेव्हा केला जातो तेव्हा कर्मपद षष्ठी विभक्तीत असते आणि भावद्योतक पंचमी विभक्तीत असते. याच्यासाठी आपल्याला उदाहरण जेव्हा बघू त्यावर समजून येईल. जसं सह पुस्तकस्य पठनस्य अनंतरम स्नानं करोति, पुस्तकस्य पठनस्य दोन्हीची षष्ठी केली आहे. का? कारण की अनंतरम शब्द प्रयोग आहे म्हणून. नंतर ग्रंथस्य परिशीलनस्य अनंतरम शेते, ग्रंथाच्या परिशीलनानंतर तो झोपतो. सा देवस्य पूर्व म्हणून पूजनात ही पंचमी केली आहे. देवस्य ही एक षष्ठी आहे आणि पंचमी आहे. पूजनात पूर्वम, पूर्वम साठी पंचमी लागते. आपण मागच्या पंचमी जेव्हा बघितलं त्यात परह, पूर्वम
यामध्ये पंचमी विभक्तीची अपेक्षा असते सांगितलं आहे. या वाक्यांमध्ये तेच दिलेले आहे. नीतेः उपदेशात पूर्वम स्वयं आचरती. सज्जन नीतीचा उपदेश करण्याच्या आधी स्वतः त्याचा आचरण करतात. पात्रस्य प्रक्षालनात पूर्वम जलम संगृह्णाती. पूर्वम आलं म्हणजे पंचमी आली त्याच्या आधी. कार्यक्रमस्य समाप्तेः अनंतरम आहे तर मग दोन्हीची षष्ठी. कार्यक्रमस्य पण षष्ठी, समाप्तेः पण षष्ठी, कारण अनंतर शब्दाचा प्रयोग आहे. जनाः गच्छन्ति वृष्टे. हे काय हे दिले 5 नंबर. कर्मकरी पात्रस्य प्रक्षालनात जलम संगृह्णाती. म्हणजे ते भांडे घासायच्या पूर्वी पाणी आणून ठेवते. पाण्याचा संग्रह करतो, पाणी आणून ठेवतो, पाणी जमा करतो. आपल्याला काय बघायचं, अनंतरम जिथे आहे तिथे दोन्ही पदाची षष्ठी, पण पूर्वम जिथे आहे तिथे त्याच्या आधीचं जे पद आहे त्याची पंचमी करायची आहे. हेच या वाक्यातून आपल्याला कळत आहे. वृष्टे हे आगमनात पूर्वम, पूर्वम आहे म्हणून आगमनात पंचमी. त्वं गृहं गच्छ, पाऊस येण्याआधी तू घरी जा. लेखन्यः क्रयणस्य अनंतरम धनम देही. पेन खरेदी करण्याच्या नंतर पैसे दे. फलस्य खादनात पूर्वम हस्तम क्षालय, फळ खाण्याच्या पूर्वी हात धु. देवस्य प्रार्थनायाः अनंतरम अनंतरम आलं तर दोन्ही पदाची षष्ठी आणि पूर्वम आलं तर पूर्व पदाची एका पदाची पंचमी. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा आपला जेव्हा वर्ग होईल त्यावेळेस आपण षष्ठी विभक्ती बघूया, जी आता आपण थोडी थोडी बघितलीच आहे. तर आता आपला क्लास होईल आहे परवा शुक्रवारी, हीच वेळ राहील 6 वाजता. ठीक आहे, म्हणजे आपला कोर्स मोदया ते आपण विभक्तीला ते हे लावतो अभिताः, परिताः, उभयताः. तर उभयताः म्हणजे 2 बाजूला, परिताः म्हणजे सगळ्या बाजूला सभोवताली, आणि अभिताः म्हणजे दोन्ही अभितः परितः सर्वतः, तिन्हीचे अर्थ सारखे चतुर्ण सभोवताली. फक्त उभयता म्हणजे दोन्ही याचा अर्थ एकच होतो. हो, आणि त्या यासाठी द्वितीय विभक्ती लागते वाक्यामध्ये. ही अव्यय दिसली. शांती मंत्राने आपण वर्ग समाप्त करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग्. ओम शांती शांती शांती. धन्यवादाः. पुनर्मिलामः शुक्रवारी. आता आपण शुक्रवारी 6 वाजता भेटूया आजच्याच वेळेवर. ठीक आहे, धन्यवाद.